नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा महाराष्ट्र फार्मर मित्रांनो. विषय काय तर आपण इथं बारामतीमध्ये आलो होतो कृषी प्रदर्शन बघायला. आपण इथं ग्रीन हाऊस बद्दल थोडं जाणून घेऊया. जैन सोलर हा ग्रीन हाऊस त्यांची म्हणजे त्यांनी केलंय त्याच्याविषयी आपण खूप माहिती घेऊया. मध्ये जाऊ चला चला हा सर, म्हणजे आता तुम्ही इथं पॉली हाऊस केलंय फ्री, तर त्याच्याविषयी आम्हाला माहिती द्या. आपण कसं शेतकऱ्यांना आपल्या चॅनलद्वारे आणि इन्स्टाद्वारे कळू शकतो. नमस्कार, माझं नाव कैलाश आहे. जैन इरिगेशन तर्फे आपलं हार्दिक स्वागत. आपण बघू शकता की दिवसेंदिवस उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे. कडक तापतं. कधी कधी जे आहे अवकाळी पाऊस येतो, वारा वगैरे सुटतो, कधी दुष्काळ पडतो, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ. तर याच्यापासून जर शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर जैन इरिगेशन घेऊन आलंय जैन क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजी अंतर्गत जी काही आपण पिकं घेतो त्याला आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे, संरक्षित करायचंय. तर त्याच्याकरता जैन प्रोडक्शन कल्टिवेशन फार्मिंग याच्या अंतर्गत पॉलीहाऊसचे वेगवेगळे प्रकार येतात. नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस, क्लायमेट कंट्रोल पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस, इन्सेक्नेट हाऊस, अशा प्रकारचे पॉलीहाऊस याच्यामध्ये आपण जे आहे कल्टिवेशन करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे क्रॉप्स त्याच्यामध्ये लावू शकतो. लिफी व्हेजिटेबल, टोमॅटो, कलर कॅप्सिकम. याच्यामध्ये आपल्याला जे आहे पूर्णतः तापमान, ह्युमिडिटी, आर्द्रता मेंटेन करता येते. पिकाला जे लागतंय ते आपण पूर्णतः मेंटेन करतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये लिफी व्हेजिटेबल्स, वाईन टाईप क्रॉप आपण घेऊ शकतो. पण हॉर्टिकल्चर क्रॉप जे आहे याच्यामध्ये आपला मँगो येतो, पोमोग्रेनेट येतो, गावा येतो. अशा प्रकारचे जे पिकं आहेत त्याच्याकरता जैन इरिगेशन आणलंय क्रॉप कव्हर्स. ह्या क्रॉप कव्हर मध्ये आपण जे आहे पूर्ण हॉर्टिकल्चर क्रॉपला पूर्णतः कव्हर करतो. शेडनेट सारखं मोठं असतं, चारी साईडने पॅन्ट असतं. त्याच्यापासून याच्यामध्ये जे आहे की आपल्या पिकाचं संरक्षण जे आहे ऊन वारा पाऊस असतं, वादळ वगैरे याच्यापासून संरक्षण होतं. आणि जर आजूबाजूला कोणती रोगराई पसरली असेल तर त्याच्यापासून सुद्धा आपलं पिकाचं संरक्षण होतं. पक्षी वगैरे त्याच्यापासून पिकाचं संरक्षण होतं. पिकाला कीड वगैरे लागत नाही. तर अशा प्रकारे ही टेक्नॉलॉजी आहे. आणि याच्यामध्ये आणखी ऍडव्हान्स आपण हॉर्टिकल्चर करू शकतो, म्हणजे इंडोर हॉर्टिकल्चर करू शकतो किंवा इंडोर फार्मिंग आपण करू शकतो. इंडोर मध्ये आपण व्हर्टिकली पण जाऊ शकतो. हा सर, म्हणजे आता आपण इतकं म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट तुमचं सर्व शेतकऱ्याचं ठरलं, शेतकऱ्यांना कसं काय कॉन्टॅक्ट वगैरे. बरोबर. एकच मिनिट, आपला एक पॉइंट. तर तुम्ही तुम्ही इथे बघू शकता की जे ऍग्रोव्होल्टिक फार्मिंग, जेव्हा आपल्याला सोलार एनर्जी वापरायची आहे तेव्हा आपण सोलार प्लांट लावू. सोलार प्लांट लावत असताना जे आहे पूर्णतः जी जमीन आहे त्याच्या खालची ती अक्षरशः वाया जाते. म्हणजे त्याच्यावर काही कोणी कोणी उगवत नाही किंवा कोणी काही करत नाही. तर त्याच्याकरता क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजी अंतर्गत आपण जे आहे त्याच्या खाली, पॅनलच्या खाली, सोलार पॅनलच्या खाली शेती करू शकतो. आणि हा प्रयोग आम्ही यशस्वीरित्या केलेला आहे. आणि हे जे बघताय तुम्ही ग्रीन हाऊस, हे सोलार ग्रीन हाऊस आहे. याच्यामध्ये आम्ही सोलारचे जे पॅनल ते ग्रीन हाऊस मध्ये तुम्ही इथे बघू शकता. हे सोलारचे पॅनल्स आहेत. पुढे डायरेक्ट वरती. हा, याच्यापासून आपल्याला जवळजवळ ऑन एन एव्हरेज 58 युनिट जनरेशन होते दिवसाला. आणि आपली जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे आपली हे क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस आहे. याच्यामध्ये फॅन अँड बॅट कुलिंग सिस्टम आहे, फॉगिंग सिस्टम आहे, हायड्रोपोनिक सिस्टम आहे. त्याला लागणारे जे एनर्जी आहे ही एनर्जी जवळपास दिवसाला आपल्याला 22 युनिट लागतात. आणि आपल्या जनरेशन होत आहे 58 युनिटचं, 36 युनिट ही सरप्लस आहे. तर इथे आपण जे आहे ऑन ग्रीड केलेलं आहे. जी सरप्लस झालेली आहे ती गव्हर्नमेंटला आपण देतो.
अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आणि ह्या क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस मध्ये इथे तुम्ही बघू शकता की आपण जे आहे ग्रोईंग गटर्स लावलेले आहेत. ह्या ग्रोईंग गटर्स जे आहेत खालीवर होतात. जेणेकरून खाली basically आपल्या गावचं हे ऍक्च्युली कन्सेप्ट कसं आहे की जेव्हा आपण ऍग्रिकल्चरच्या बेडमध्ये आपला ठेवायचा तर त्याच्यामध्ये आपण एकाला एक लावून तशा करू शकतो. हा डेमो होता म्हणून आपण ते वेगवेगळे ठेवले, पण जेव्हा आपण कमर्शियली करू तर तेव्हा पूर्णतः हे बेड असे राहतील एका लाईन मध्ये वरती आणि याच्या खालची जागा जी आहे ती पण आपण युटिलाइज करू शकतो. दुसऱ्या क्रॉप साठी पण आपण वापरू शकतो. आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल की प्लांटचं समजा हार्वेस्टिंग करायचं आहे आपल्याला, त्यावेळी गटरला खाली घ्यायचं. खाली घेऊन बॅग आहे का आपण harvesting करू शकतो, त्याचं इन्स्पेक्शन करू शकतो आणि त्यानुसार काम झालं की आपण पुन्हा वर देऊ शकतो. तर अशा प्रकारची ही टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे आहे भाजीपाला घेऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे आपण मेडिसिनल प्लांट्स हर्ब्स वगैरे घेऊ शकतो. तर तुम्हाला जर ह्या टेक्नॉलॉजी बद्दल आणखी माहिती घेऊन घ्यायची असेल, माझं नाव कैलाश आहे. माझा नंबर जो आहे 94 23 77 43 80 9423774380 हा माझा क्रमांक आहे. याच्यावर तुम्ही फोन करू शकता किंवा कृषक येथे आपण इथं अवेलेबल आहोत 24 तारखेपर्यंत. तुम्ही केव्हा पण येऊन भेट देऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद सर, तुमचा टाइम दिल्याबद्दल आम्हाला. तर ज्या शेतकरी मित्रांना आपलं म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं सर आहे नंबर दिले त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. धन्यवाद.